इंद्रायणी तांदळाचा गरम गरम भात, त्यावर ताकाची गरमागरम कढी आणि सोबत खायला बटाट्याच्या काचऱ्या. असा जर बेत असेल ना, तर अगदी स्वर्गसुखच. तोच बेत आज बनवला होता. किती एकदम सोपा आणि बनवायला अगदी अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक तयार होतो. केलं काय, तेथे दही घेतलं. साधारण एक 3-4 चमचे दही आहे, पण हे खूप आंबट आहे म्हणून मी 3-4 चमचेच घेतलेलं आहे. दही किती आंबट आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला कढी बनवायची आहे. तर त्या दह्यामध्ये मी इथे 2 चमचे डाळीचं पीठ घालून ते छान हटून घेतलं. थोडंसं हटून मग थोडं-थोडं पाणी घालून घ्यायचं. म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. एकदम भसकन पाणी घातलत ना, तर त्याच्या गाठी-गाठी तयार होतात आणि मग कढीमध्ये त्याच गाठी राहतात. त्यामुळे व्यवस्थित प्लेन आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं. म्हणजे भिजवून घ्यायचंय. तर थोडं-थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. आणि इथेच आपण जेवढं पाणी लागणार आहे ना, तेवढं सगळं पाणी घालून ह्याच्यामध्ये एकजीव करून घेणार आहोत हे पीठ. तर आता ह्याच्यामध्ये साधारण जेवढं मी दही घेतलं होतं आणि जेवढं पीठ तयार केलं, त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे मी. दही खूप आंबट असल्यामुळे इथे मी बरोबर परफेक्ट प्रमाणात आंबटपणा बॅलन्स करून घेतलेला आहे. दही जर गोड असेल, तर तुम्ही दही जास्त वापरा आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता. आता इथे मी मिरची, नंतर लसूण आणि आलं थोडं-थोडं घेतलेलं आहे. ते ठेचून घ्यायचं. ठेचून घातलं ना, की चव एक वेगळीच येते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं पण ठेचलं गेलं ना, की त्याचा एक वेगळाच स्वाद येतो छान असा. त्यामुळे ह्या चारही गोष्टी अशा व्यवस्थित ठेचून घ्यायच्या. ठेचलेलं आलं, लसूण आणि आपलं जे मिरची असते ना, ती भारी लागते कढीमध्ये आणि बनवायला फार वेळ लागत नाही. पण तुमच्याजवळ जर वेळ नसेल, तर तुम्ही ऐन वेळेला मिक्सरमधून काढून घेऊ शकता. हे बघा, मी अगदी 5 मिनिटामध्ये हे ठेचून तयार केलेलं आहे. आता काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं. साधारण 3 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल घातलं ना, की ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा जिरं घालून घ्यायचं. 1 चमचाभर जिरं घातलं मी ह्याच्यामध्ये. कढीपत्ता, कढी म्हणलं की कढीपत्ता हा हवाच. कढीपत्त्याशिवाय कढी होत नाही. त्यामुळे कढीपत्ता घालून घ्यायचा आणि नंतर इथे मी एक 3 ते 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. त्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि तुम्हाला जर का कढी जास्त तिखट हवी असेल, झणझणीत हवी असेल, तर या मिरच्या तुम्ही खाऊ पण शकता. नंतर तयार केलेला ठेचा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हा ठेचा कच्चा आहे ना, त्यामुळे चांगला 1-2 मिनिटं चांगला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. ह्याच्यामध्ये हळद घालायची नाही. मी हळद न घालता कढी तयार करते तर इथे व्यवस्थित छान असं हलवून झालं ना, की मग तयार केलेलं जे मिश्रण आहे, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हे मिश्रण घालून झाल्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्येच पाणी फिरवून अगदी एक मी पाववाटी पाणी घातलं असेल, म्हणजे त्याच्यामध्ये चिटकलेलं आहे डाळीचं पीठ वगैरे त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून घेतलं. आता पाणी घालून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचं. मीठ चवीप्रमाणे जसं लागेल तसं घालून घ्यायचं. नंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये साखर घालायची. कढी साखरेशिवाय होत नाही. खूप सुंदर अशा टेस्ट बॅलन्स होते साखरेमुळे. त्यामुळे साखर आवर्जून घालायची. मी इथे 1.5 चमचा साखर घालून घेतलेली आहे. व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आली ना, की आपली कढी तयार होते. आता कढी तयार झाली ना, की अगदी शेवटी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर कायम शेवटी घालायची कारण की त्याचा वास हा टिकून राहतो. आधीच कोथिंबीर घातली की मग त्या उकळी येते ना, त्यावेळेला कोथिंबीरचा वास मरून जातो. त्यामुळे आधीच कोथिंबीर नाही घालायची. नंतर उकळी येण्याच्या वेळेला कोथिंबीर घालून एकदा पुन्हा उकळी येऊ द्यायची, की आपली कढी इथे तयार झाली. फार पटकन तयार होते. चवीला अप्रतिम लागते. फक्त दही किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही अंदाज घ्या पाण्याचा. बाकी कढी एक नंबर होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आता या कढीबरोबर खायला बटाट्याच्या काचऱ्या करायच्या आहेत. बटाट्याच्या काचऱ्यांमध्ये फक्त एक मसाला घाला आणि तुमच्या बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात. याला फार वेळ लागत नाही. जास्त भाज्या लागत नाहीत घालायला. बटाटा घ्यायचा, तो त्याची सालं काढायची, अशी कापून घ्यायची. अशा पद्धतीने ह्याच्या काचऱ्या कापून घ्यायच्या. आणि ह्याच्यामध्ये मी कांदा, मिरची, कोथिंबीर काहीही घालणार नाहीये. अगदी बॅचलर मुलं जी राहतात किंवा कॉलेजच्या मुली ज्या आहेत किंवा संध्याकाळच्या खाण्याच्या वेळेला जर का आपण प्रत्येक वेळी खिचडी बनवणार असू ना, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बटाट्याच्या काचऱ्या बनवून बघा. अगदी 10 मिनिटामध्ये तयार होतात. बटाटा कट करून झाला की ह्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचा. मग काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं फोडणीसाठी. तेल घेऊन ह्याच्यामध्ये लगेच मोहरी घालून घ्यायची. मोहरी घातली की हळद आणि हिंग घालायचं, जे आपल्याकडे अवेलेबल असतंच. हळद आणि हिंग घालून झालं ना, अर्धा-अर्धा चमचा घालायचं साधारण, की मग ह्या बटाट्याच्या ज्या काचऱ्या तयार करून ठेवलेल्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही. बटाट्याच्या काचऱ्या ह्या घालून घ्यायच्या. बटाट्याच्या काचऱ्या घालून झाल्या ना, की तुम्हाला सांगते इथे मसाला कुठला वापरायचा आहे. मसाला आपल्याला कांदा लसूण मसाला वापरायचा आहे. इथे गरम मसाला,
नंतर लाल तिखट किंवा अजून किचन किंग मसाला किंवा पावभाजी मसाला कुठलेही मसाले वापरायचे नाहीत. फक्त कांदा लसूण मसाला वापरा, कारण की ह्याच्यामध्ये कांदाही असतो, लसूणही असतो आणि गरम मसाला सगळा असतो. त्यामुळे फक्त कांदा लसूण मसाला घालून तुम्ही ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. एक नंबर टेस्ट येते या भाजीला. नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळं एकजीव करून छान हलवून घ्यायचं. मसाल्यामध्ये ह्याच्या गुठळ्या असतात कांदा लसणाच्या मसाल्यामध्ये, पण त्याला वाफ मिळाली ना, गरम झाला ना, की तो असा मेल्ट होऊन जातो आणि सगळीकडे छान पसरतो. त्यामुळे भाजीला व्यवस्थित सगळ्या बाजूने लागतो. हे बघा, भाजीला कांदा लसूण मसाला व्यवस्थित लागला. ह्याच्यामध्ये मी दुसरं काहीही घातलेलं नाहीये. नुसती अशी भाजी पोळीच्या बरोबर, वरण भाताच्या बरोबर, कढी भाताच्या बरोबर खूप सुंदर लागते. एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आता एकदा हलवून झाली ना, की ह्याच्यावरती वाफ देऊन घ्यायची. एक वाफ आली की लगेचच बटाटा तयार होतो. साधारण अगदी 10 मिनिटामध्ये बटाट्याची भाजी ही तयार होते. भात, बटाट्याची भाजी आणि कढी खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. तुम्हीही एकदा नक्की ह्या पद्धतीने संध्याकाळचं किंवा सकाळचं जेवण तयार करून बघा. खूप सुंदर होतं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छान-छान आणि साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती आणत असते. खूप सुंदर असा हा बेत तयार होतो. लहान मुलांनाही आवडतो, मोठ्यांनाही आवडतो आणि संध्याकाळी आपण कायम खिचडीच बनवतो ना, मग त्यावेळेला कधी-कधी हा असा वेगळा बेत पण छान होतो. आणि ही बटाट्याची काचऱ्याची भाजी जी मी बनवली आहे ना, ही पण एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्ही ट्राय करा. आपण कांदा आणि मिरची घालून तर बनवतोच, पण एकदा अशीही करून बघा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.